कृषिकाच्या स्कूलमध्ये ओणम आहे त्यामुळे ती मस्त अशी रेडी झाली आहे आणि बस आली वाटतं. पण लुकला ते चांगलं वाटतं. लोखंड ते नंतर खराब होणार. काय नको. गुड मॉर्निंग. तर मगाशी उठले, नाश्ता वगैरे झाला, चहा झाला आणि एकीकडे डाळ भात पण झाला आहे. आणि आज कृषिकाच्या स्कूलमध्ये ओणम आहे तर त्यामुळे तसं ड्रेसअप करून तिला पाठवायचं आहे. आता गेली क्लासला. काल तर या टायमिंगला आमच्याकडे पूर्ण गोंधळात म्हणजे गॅस वगैरे नव्हता त्यामुळे क्लासला वगैरे तिला पाठवलं नव्हतं. आणि आज फ्रूट डे आहे तर काहीतरी फ्रूट डब्याला द्यायचं आहे. चला, तर एकीकडे काळ्या वाटाण्याची भाजी लावली आणि एकीकडे आपली डाळ होते म्हणजे आपलं जेवण झालं पटकन. आणि आता कृषिकाला क्लासला आणायला चालली आहे. चला, आज टीचरचा मार नाही केला, छान अभ्यास केला सांगते. मग रोजच करायचं असं बाळा, कळलं? गुड गर्ल. ओके चलो. शाबाश. मग रोज शाबासकी मिळवायची, कळलं? कृषिकाच्या स्कूलमध्ये ओणम आहे त्यामुळे ती मस्त अशी रेडी झाली आहे आणि बस आली वाटतं. आता चला चला लवकर. बाबू बघू कशी दिसते. जो दादरवरनं ड्रेस घातलेला ना तोच घातलाय मी तिला. बाबू बघू ना. नको घाई करूस. हां, छान दिसतोय पिल्लू. तर आमचा प्लॅन होता बाहेर फिरायला जायचा. नाही, तीच स्टीलचीच. तर आमचा प्लॅन होता फिरायला जायचा. दुपारपासून भरपूर साऱ्या रील शूट केल्या तर कृषिका झोपली, प्लॅन कॅन्सल झाला आणि खूप दिवस कुकिंगच्या व्हिडिओ नाही शूट झाल्यात. गॅसचा प्रॉब्लेम चालला आहे त्यामुळे इलेक्ट्रिक शेगडी घ्यायला आलो. पप्पांना जशी घेऊन दिली होती तशी आणि घेतली पण किरणने. तशीच आहे, पप्पांसारखीच आहे. मोठा घ्यायला लागेल ना, ते आपल्याकडे आहे ना. तो आहे हो, त्यांनाच सांग ना ओपन करायला. त्याला काय बघू, थांब ना. अरे हे एकदम मस्त वाटते, स्लिम पीस. हे कुठं आहे? हे बटन कुठे आहे? साईडला आहे. त्यांनी काढलंय ते बटन. साईडला आहे तो पे मेन आहे. ओके, पप्पांचं ना एवढंच आहे, हे नाही आहे पुढे. कुकिंगचीच आहे ना हे? कुकिंगला यूज करू शकतो ना. कुकिंगला यूज करू शकतो ना. हो, बटनसाठी असते. हां, म्हणजे टाईट नाही होणार का ते? लूज आहे पूर्ण. ओपन करून टाईट करावं लागेल. बर्तन हे होणार का? ते बर्तन कुठली छोटी असतात मोठी असतात काय असं नसतं. आता साईज काय सांगणार टोपाचे? दुसरा पिसा असेल ना. डायरेक्ट गेला चिकटला तरी चालेल ना. गाईचं ठेवायचं असतं. टाईट करून दे ना मला. ही स्टीलची आहे रे, मजबूत वाटते. पण ते तापतं ना, ते गरम होतं ना. त्यांना खोलून दाखवायला सांग. तर ही स्टीलमध्ये आणि तो कुठला पत्र्यामध्ये. हां, हे स्टीलमध्ये मजबूत वाटते. मला ही बरी वाटते. हां, छोटी पण आहे, मजबूत आहे. ते ना ते तापतं आणि हे काय स्टीलच आहे नॉर्मल. व्यवस्थित वाटते ही. दोन बिल मजबूत आहे. याची प्राइस का? 1500. सेमच आहे ना. आणि मजबूत वाटते आणि गॅस टाईपचा त्याला लुक येतोय. इवन झाले टाईट, पण लुकला ते चांगलं वाटतं. लोखंड ते नंतर खराब होणार. ते स्टील नाही ते. बघ, एक मिनिट. तर शेगडी घेतली आणि आलो मम्मीच्या इथे. किरण पण आला आज बघायला पप्पांना. त्याला वेळ होता, म्हटलं मी फिरायला जाणार होतो, नाही गेलो. म्हटलं शेगडी पण घेतली, आता बघून पण येते. रोजच्यासारखीच मी आले. चला, झोपले ओ पप्पा? बरं वाटतंय काय? परत येतोय. मी काय मुद्दाम करतो मग असं काय ठेव.
काय नको. तर आत्ताच वरच्या रूमवर झोपायला आलो आणि आज बाहेर फिरायला जाणार होतो ते कॅन्सल झालं आणि आपली इलेक्ट्रिक शेगडी घेऊन आलो. अचानक त्याच्या मनात काय आलं ती घेऊन टाकली, कारण का आजकाल बाटल्या घेणंसुद्धा परवडत नाही आणि ऑर्डर केलं तर बुक केलं तर येत पण नाही पटकन. त्यामुळे डायरेक्ट तेच घेऊन टाकलं, म्हणजे आपल्याला रोजचे कुकिंगचे व्हिडिओज येतील. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जे नवीन असतील नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय, गुड नाईट.